फेवरेट डिश खरवस. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मे महिन्यात आम्ही इथं गोव्याला आलो. त्याच्यानंतर गावी जाणं झालंच नाही आणि आज मी एकटीच चाललेलो गावी 2-2.5 महिन्यांनी. आणि मला माहिती होतं की चित्र सगळं फार पालटलेलं असेल, कारण हिरवळ सगळीकडे झालेली असेल आणि तसंच झालं. तिलारी घाटातून तर मला बस मिळाली नाही, पण लास्ट मी आंबोली घाटातूनच बस पकडली. पण इथूनही नजारा सेम असाच दिसतो. वॉटरफॉल, छोटे छोटे झरे वगैरे आणि किती छान हिरवळ आहे बघा तुम्ही. इथं पण फार मोठा एक धबधबा आहे आणि तो खूप फेमस आहे. असं मी हिरवळ वगैरे बघत चाललेलो, पण हा रस्ता आम्हाला खूप लांब पडतो. असो, रस्ता किती लांब आहे याच्यापेक्षा तो रस्ता आपल्याला गावी घेऊन जातो यातच खूप समाधान असतं आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनं आनंदही. आणि जसं घाटाच्या वरती आम्ही चढलो, बघू शकतात तुम्ही, सगळं धुकं आहे. फॉग विलेजसुद्धा म्हणू शकता तुम्ही. सगळीकडे धुकं आहे आणि अशी सिच्युएशन सेम तिलारी घाटातसुद्धा असते आणि आमच्या गावीसुद्धा समोरचं काहीच दिसत नाही. आणि हे दृश्य पाहण्यापेक्षा अनुभवायला इतकं छान वाटतं ना. थंडी असली तरीसुद्धा मनाला एक शांतता देऊन जातं. तुम्ही दुसरं महाबळेश्वरसुद्धा म्हणू शकता. इतकं छान वातावरण इथं पावसाळ्यात झालेलं असतं आणि थंडी पावसाचं हे वातावरण मला इतकं आवडतं की मी विंडोची काचसुद्धा मी घरी येईस्तोवर बंद नाही केली. आणि लग्नानंतर घरचं काहीही काम न केलं तरीसुद्धा न ओरडणारं प्लेस म्हणजे माहेर. काही नाही केलं तरी कुणाचा ना ओरडा ना काय, फक्त शांतता. त्याच्यामुळे मस्त आराम केला. संध्याकाळी असा पावसाचं वातावरण झालेलं, बऱ्यापैकी पाऊस होता. हॅलो, आणि सकाळचे वाजलेत 6:30. मस्त चूल पेटवली. बाहेर खूप पाऊस आहे. माय फेवरेट डिश खरवस. आणि योगायोग इतका जुळून आला की माझी मोस्ट फेवरेट डिश म्हणजे खरवस खायला भेटला. एक दिवस मस्तपैकी घालवला आणि दुसऱ्या दिवशी जायला निघालो. आणि जगातल्या या सगळ्या सारख्या असतात असेल ना, तर आमची आई बघा काय करते. सकाळपासून सगळं हे घेऊन जा ते घेऊन जा म्हणून तिचं चाललेलं होतं. गावी जाताना सामान लिमिटेड असतं, पण येताना किती ओव्हरलोड होईल याची मात्र मला गॅरंटी नसते. कारण हाताला जे येईल ते आई आमची देत असते. लोणचं असो, पापड असो, कडधान्य असो. पिशवी भरली तरीसुद्धा हे देऊ ते देऊ तिचं चालूच होतं. दूध कुठलं? नंतर आम्ही आमच्या थोरल्यांच्या घरी गेलो आणि हे आहे चिकाचं दूध. ते सुद्धा मी सोबत घेऊन जाणार होतो, त्याच्यासाठी मी गेलेलो. दही नाही ग, लिंबू टाकून नुचं म्हणतात तेवढ्या दूर. आई काय का बांधवले बाय, उलं 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 उलं. लोणचं, पापड. ती का ना, ती येऊच्या आधीच विचारते पीठ दळून आणू. म्हटलं हा. म्हणजे मॅडम काय करू ले. ए हाय, गुड मॉर्निंग. हां, कसं वाटवलंय 10 वाजता उठून? 7:30 झाले ना. चला बाय बाय. जरा
चला पळा जातो बाय. ए बाबा तुझं कॅन कसं ते गुण जाई ना तर अभ्यास पाठव. आणि हा आमचा आजूबाजूचा परिसर आणि शेत. आणि फायनली मी निघालो इतकी मोठी पिशवी घेऊन. सकाळची बस आम्हाला चुकली त्याच्यामुळे आता थांबतच जावं लागणार. पाऊस पण थोडा होता त्याच्यामुळे रेनकोट घालून आलेलो. आणि केसांची अवस्था तुम्ही बघू शकतात कशी झालेली. सगळा पाऊस होता त्याच्यामुळे ते रेनकोटमुळे वगैरे सगळी केस अस्तव्यस्त झालेली. जाताना बस मला तिलारी घाटातून मिळाली आणि पाऊस इतका होता आणि धुकं तुम्ही बघू शकता. असं पूर्ण धुकं आमच्या गावापर्यंत पसरलेलं असतं. समोरचं काहीच दिसत नाही. आणि मान्सूनमध्ये इथं वॉटरफॉल, इतर ॲक्टिव्हिटी, हॉटेल्स वगैरे खूप आहेत आणि टुरिस्टसुद्धा खूप येतात. आणि फिरण्यासाठी मस्त असा पॉईंट आहे. आणि आमच्या गावाकडचं दृश्य इतकं छान असतं की मला वाटत नाही की कधी महाबळेश्वर पाहायची आपल्याला इच्छा होईल. आजच्यासाठी इतकंच. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, असं फॉग विलेज तुम्हाला पाहायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.